hello everybody, hi to all. And let's proceed further towards the next point, that is order of magnitude. Give heading order of magnitude. Order of magnitude. Order of magnitude. पहिले डेफिनेशन लिहून घ्या. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर मी सांगतोय, मी अजून डिटेक्ट केलेलं नाहीये. हेडिंग घेऊन झालं का सगळ्यांचं? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. हेडिंग दिलं मॅग्निट्यूड. हेडिंग दिलं का? आता लिहा. द पॉवर ऑफ 10. द पॉवर ऑफ 10 which represents the range of the magnitude. Power of 10 which represents range of the magnitude is known as order of magnitude. डेफिनेशन लिहिली का सगळ्यांनी? डेफिनेशन लिहिली असेल तर इकडे लक्ष द्या. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड बघा, अतिशय सिंपल आहे बरं का, फालतू आहे पाठ. सी, पे अटेन्शन ओव्हर हिअर. 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. What is the order of magnitude over here? The order of magnitude, मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं, is OOM. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज, हा मी केलाय शॉर्ट फॉर्म बरं का, हा काय वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड शॉर्ट फॉर्म नाही आहे. हा, OOM ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 10 raised to minus 19. संपलं. किती सोपं आहे की नाही? काय उद्या 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंद. सांगा बरं तुम्हीच, मीटर पर सेकंद सांगा तुम्हीच, काय ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड? येस, 10 raised to 8. ओके नाही? 2 into 10 raised to 16. 1.6 into 10 raised to minus 27. So 10 raised to 16, 10 raised to minus 27 is the order of magnitude. बरोबर आहे. आता फक्त इथे थोडासा कहानी में ट्विस्ट है. अभी थोड़ा सा कहानी में ट्विस्ट है. क्या ट्विस्ट है? If the number is the first number is 5 or greater than 5. बघा, मी सांगतो, आधी लिहू नका, आधी काय, आधी माझ्याकडे लक्ष द्या, मग मी डिक्टेक्ट करतो. इफ द नंबर इज 5 or greater than 5, then shift the point towards left hand side once. म्हणजे काय? दाखवूया बघूया, आपण चेक करूया. सपोज द नंबर इज 6.4 into 10 raised to minus 34. चेक द फर्स्ट नंबर. पहिला नंबर बघा, इज द फर्स्ट नंबर इज 5 or greater than 5. फर्स्ट ऑफ ऑल, पहिला नंबर 5 किंवा त्यापेक्षा जास्त आहे का?
येस और नो? येस. मग आता काय करायचं? शिफ्ट पॉइंट टुवर्ड्स दिस साइड, पॉइंट इकडे शिफ्ट करायचा. सो इट विल बी 0.64. पॉइंट इकडे शिफ्ट केला की इथे काय होणार? वेन वी आर गोइंग टू शिफ्ट पॉइंट टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड, पॉवर मध्ये काय होतं रे? आठवतंय का? मी सांगितलं होतं आपल्या एका लेक्चर मध्ये, ऍडिशन. करेक्ट. सो 10⁻34 प्लस 1 पॉवर मध्ये ऍडिशन करायची. म्हणजे काय येणार? 0.64 into 10⁻33. Is it right? So order of magnitude is 10⁻33. कळलं का? Getting it to everybody. हा पाठ कळला का सगळ्यांना का नाही? Yes or no? Be quick. I'm waiting for the reply. Anybody having any kind of doubt? कोई काही डाउट आहे? कोई शक, कोई सवाल? नहीं है. तो चलो आता एक घेऊयात. 8.85 इंटू 10⁻²⁻12. बोलो क्या करे? अब थोड़ा सा जरा काम करते वक्त 0.885 पॉइंट शिफ्ट कर दिया और यहां पे ऐड 1 करने के बाद क्या आएगा? 10⁻11. इज इट राइट? सो order of magnitude is 10⁻11. ओके. सो मी पुढचं सॉल्व करतो ते मी व्यवस्थित रिपीट करतो, लक्ष दे. सपोज द नंबर इज 9.67 into 10⁻2 or 3. Check the first number. So is first number is 5 or greater than 5? पहिला नंबर 5 किंवा 5 पेक्षा जास्त असा नंबर आहे का? Yes. So if the first number is 5 or greater than 5, then shift the point towards this side. So let's shift 0.967. After shifting point towards left hand side, we have to add. So 10⁻³ plus 1, 10⁻⁴. So order of magnitude is how much? Order of magnitude is 10⁻⁴. Clear? Getting it? 4. एकच. एकदा शिफ्ट केला ना आपण सोहम, हो की नाही? Clear? Getting it to everybody? Clear to all? सो हे कॉपी करून टाका सगळे, इथले पण तिथले पण. सगळ्यांचं डेफिनेशन आत्ता डिटेक्ट करण्यापेक्षा काय करेल, मग कोणीतरी आपल्यापैकी फोटो काढून पाठवेल. चालेल? कोण पाठवतंय आठवणीनी?
म्हणजे काय आपला वेळ नाही जाणार. ओके हर्ष, डन. ग्रुपवरती टाक आपल्या. हा, चला हे पण कॉपी करून झालं सगळ्यांचं. येस. आता एक चार पाच येतोय आता. पहिल्यांदा लक्ष द्यायचं, लगेच यांचं सांगायचे नाहीत कोणीही. मी विचारणे यांचं सांगायचे. सगळं करून झाल्यानंतर आफ्टर सम टाइम. ओके. फर्स्ट बघूया इथे काय करताय तुम्ही. आता आता थोडस मी पुढच्या ना कॉम्बिनेशन करणार आहे बघा. इथे पहिल्यांदा काय करायचं, या किलोमीटरला मीटरमध्ये घेऊन जायचं आणि मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगायची. कालचं आणि आजचं कॉम्बिनेशन झालं का? इज इट राईट? येस. हे 9.8 काय बहुतेक कळलं असेल ना सगळ्यांना. तुम्ही ट्राय करा, मी सगळीच दाखवणार आहे. 5 आणि 6 सगळं तुम्हाला दाखवेन. ओके. पण तुम्ही ट्राय करा. तुमच्यापैकी कोण कोण ट्राय करताय बघूया बरं, आणि काय काय मला आन्सर्स देत आहे. आय एम इंटरेस्टेड इन युअर आन्सर्स. ओके ओके, स्लाइड चेंज करा. बर, चला पटापट पटापट. झालं का? झालं असेल झेडसी टाईप करा. आपल्याकडे चुकीला माफी आहे. आत्ता काय चुकायचं चुकू शकता, नंतर नाही.
ओके, हे झालं का सगळ्यांचं मागचं? नक्की. हे घे. अरे 5 मी इथे लिहिले. ओके, 6 नाहीच आहे, हे 6 7 इकडेच आहे. दिस इज 6 देन. ओके, 6 7. चला एक एक करायचं. बर, आता मी आज रॅन्डमली विचारणार आहे. वरुण पाटील, पहिल्याचं काय आलं सांग. वरुण यांना काल मिळालेला नव्हता चान्स, म्हणून यांना पहिल्यांदा आणि मग रॅन्डम. सोहम, रक्षा, प्राची, निकुंज. चलो चला पटापट पटापट सांगायला सुरुवात करा. uh, 98 नाही वरून. सी वी हॅव टू शिफ्ट पॉइंट टुवर्ड्स दिस साइड. बरोबर आहे. नंबर फर्स्ट नंबर इज 5, सो 0.98 आणि शिफ्ट केला की 10⁻+1 करायचं ना. सो 0.98 इंटू 10⁻+1 म्हणजे नुसतं 10⁻1. ओके, मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आली 10⁻1. करेक्ट. चला बाकीचे पटकन. सोहम, रक्षा, प्राची तुम्ही आन्सर दिली तरी चालतील. निकुंज, चुकीला परमिशन आहे. सोहम 10⁻2 नाही. सोहम हे बघ इथे 10⁻2 आहे. बरोबर आहे सोहम. आता बघ व्हेर इज आर पॉइंट, व्हेर इज आर पॉइंट ओव्हर हिअर. पॉइंट इज ओव्हर हिअर. यू हॅव टू शिफ्ट इट 1 2 3. Can I stop over here after shifting it to 3 times? 3 times shift झाला तर थांबू का? थांबलं पाहिजे का? नो, बिकॉज नंबर इज ग्रेटर दॅन 5. त्यामुळे अजून एकदा शिफ्ट करावं लागेल. सो 4 टाइम्स. सो 0.9912. 4 टाइम्स शिफ्ट केला नंबर म्हणजे ना 10⁻2 + 4 6. ओके, 4 टाइम शिफ्ट केला म्हणजे 4 ऍड करायचे. सो 10⁻6. क्लिअर. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. हा, आता मीनवेल मानसने आन्सर दिलाय. मानस पहिल्यांदा कन्वर्ट करावं लागेल आपल्या किलोमीटर टू मीटर. सो हाऊ टू कन्वर्ट 5. अरे पण हे मानस तुला विचारलं होतं काय? तुझं नाव रक्षा आहे काय मानस? हा, मी रक्षा लिहिलंय, हे यांचं रक्षाने द्यायचंय. ठीक आहे, मी रक्षाला वेगळं देतो. पण तरी मानस मिस्टेक आहे. किलोमीटर टू मीटर 10⁻3. हो की नाही? किलोमीटर टू मीटर 10⁻3 बरोबर आहे का? मायनस कसा होईल? पॉइंट शिफ्ट करणार ना तू. लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केलास की मगाशी कोणी सांगितलं 1 ऍड करायचा. 1 ऍड केला याच्यात.
की 10⁴ होणार ना. हो ना, फोर्स नंबर 5 आहे म्हणून पॉइंट इथे तो पॉइंट शिफ्ट केला लेफ्ट हँडला साईडला शिफ्ट की वरती 1 + 1 3 + 1 4. कळलं का मानस? त्या 10⁴. येस. मानस कळलंय का कन्फ्युजन होते काही? लेफ्ट हँड साईडला पॉइंट शिफ्ट केला आपण की ऍडिशन करायची, राईट हँड साईडला शिफ्ट केला की सबट्रॅक्शन करायची. ओके मानस? येस. आता 60 मायक्रोफॅरेड, 60 मायक्रोफॅरेड, सो 60 मायक्रो 10⁻⁻6. सो 2 टाइम्स शिफ्ट करावं लागणार म्हणजे 0.6 into 10⁻⁴. दॅट इज 10⁻⁴. ऍब्सोल्युटली राईट प्राची. पूजा नाही ना शेजारी? हा, आता हळूच पूजा सांगून टाकायची आन्सर. जोक अपार्ट. 6400 किलोमीटर. व्हेरी गुड प्राची. 6400 किलोमीटर. सो 6400. हा सॉरी, हे कोणाला आहे? निकुंज. येस. 6 किलोमीटर टू मीटर 10⁻3. नाही निकुंज, थांब जरा, एक मिस्टेक आहे निकुंज. काय? पॉइंट शिफ्ट करायला सुरुवात करायची 1 2 3 4 ना, हो की नाही? म्हणजे 0.6400 into 10⁻⁷. ओके, सो 10⁻⁷. क्लिअर निकुंज? येस वरुण, यू आर राईट. निकुंज कळलं का? येस. चला, आता नेहा आणि मानसने मग असं आन्सर दिलं. मग मी कोणाला सांगितलं होतं? रक्षा. रक्षा शेवटचा आन्सर देईल. नेहा आणि रक्षा. ओके, बी क्विक. .598. ते 9 आहे, 5 आहे. मास ऑफ अर्थ 5.98. चुकून 9 म्हटलं असेल, ती माझी मिस्टेक आहे इथे, पण इथे 5 पॉईंट. सो पण तुझं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड बरोबर येणार आहे. 0.598 into 10⁻26. सॉरी 25. सो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 10⁻25. करेक्ट नेहा. ओके रक्षा, करेक्ट. 10⁻12 ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. नो नीड टू वर्क. आता काही होमवर्कला देऊ का? करणार आहात का होमवर्क सगळे? येस. होमवर्क आता. मास ऑफ an electron 9.1 into 10⁻⁻31. 6 नाही कळलं आदित्य? बरं ठीक आहे, आधी होमवर्कची लिहून घे, म्हटलं 6 मी परत एक्सप्लेन करतो. त्यानंतर कॅपिटल G 6.67 ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आठवतोय ना? इंटू 10⁻⁻11.
0.0426 meter, 2.347 into 10 raised to minus 3 volt, 22.3 into 10 raised to minus 3 volt, 3.4 सेंटीमीटर. सेंटीमीटर आहे हा, कन्वर्जन करावं लागेल. 7 2.009 एम्पियर. बघू सातवं कोणाचं येतंय बघू. 2.009 एम्पियर. बरोबर 10 वर्षापूर्वीची नोटबुक आहे ही, एका स्टुडंटची. 2011 इयर. 10 पूर्ण करून टाकूयात ना. 52.4 kg, 25.6 मीटर. $54.2 ग्रॅम करणार. ग्रॅमचं किलोग्रॅम करावं लागेल ना एमकेएस मध्ये कन्वर्जन. झाले का? कॉपी करून झाली का? म्हणजे याला 6 कळलं, तिकडे आपण परत जाऊयात. येस, माहिती झालं. बाकीयांचं झालं का? ग्रॅम ग्रॅम नेहा. 54.2 ग्रॅम. आता 6 आलं नाहीये. काय आहे 6 बघूया. 5.6 काय? मास ऑफ अर्थ. काय दिलंय रे? 5 सोहमला आलं नव्हतं ना, आय थिंक सो. 98 इंटू 10 सॉरी 98 इंटू 10⁻²4. बरोबर आहे सोहम? केजी. मग आता इज द फर्स्ट नंबर इज 5 ऑर ग्रेटर दॅन 5. मग कोणी विचारलं होतं? एक सेकंड ना. मी. हा, आदित्य. आदित्य, इज फर्स्ट नंबर इज 5 और ग्रेटर दॅन 5. पहिला 5 किंवा ग्रेटर दॅन 5 आहे का?
5 आहे ना, एक्झॅक्ट 5 आहे. फर्स्ट नंबर बघ, पहिला नंबर एक्झॅक्ट 5. So we have to shift this point towards this side. Is it right? बरोबर आहे? Yes. So after shifting the point towards this side, 0.598, and then we have to add 1 in the power, no? Left hand side ला shift केला point की 1 add करायचा. So it will be 10 raised to 25. हो की नाही? So order of magnitude is 10 raised to 25. पटलं का? सोपा आहे हा पार्ट. आता मात्र आपण थोड्याशा डिफिकल्ट पार्ट कडे जाणार. थोडासा डिफिकल्ट म्हणजे तो डिफिकल्ट आहे का, तसं पाहिजे तर करता नाही. ओके, तुम्हाला फॉर्म्युले मात्र सगळे पार्ट पाहिजेत. मग कोणता पार्ट आपण सुरू करणार आहोत? दॅट इज द डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल अनालिसिस. वी आर गोइंग टू स्टार्ट विथ डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल अनालिसिस. काय सुरू करणार आहोत आपण? डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल अनालिसिस. So as I said, today there are 10 minutes. So within 10 minutes, we are going to make a list of quantities and their formulae. Okay, what we are going to do? We are going to make a list today. And tomorrow, we are going to work on the dimensions and its definition and each and everything. आज फक्त आपण एकदा फॉर्म्युले रिवाइज करूयात, लिस्ट करूयात फॉर्म्युल्यांची. बघूया कोणाकोणाला आठवतात फॉर्म्युले. हाऊ मेनी अमंग यू एबल टू रिकॉल इट? येस. सो टेल मी, आता सगळे होतील असं नाही. टेल मी द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ स्क्वेअर. झाला काय? आठवतोय का तुम्हाला? Yes, side square. So L square. Is it right? Then rectangle. Length into breadth. Correct. Circle. Pi r square. Very good. So काय प्राची आणि वरून दोघांनाच आठवतात काय फॉर्म्युले? आणि असीम बाकी ते मला सांगा बरं का. हा, पाय आर स्क्वेअर. Sphere is surface area of sphere. Four pi r square. Absolutely right. माही, वरुण, असीम. 4 pi r square. Triangle. चलो बोलो. Triangle. Yes, half base into height. Correct. Okay. So Asim and Prachi. Correct. Then volume. First, cube. Cube. Bolo. Volume of a cube. Then parallelepiped. L cube. Correct. L cube. त्यानंतर parallelepiped सांगा. Sphere. Cylinder.
क्युबॉइड. ओके, पॅरलोपिपेड क्युबॉइडचा सेम येतो. हा, काय? क्युबॉइड. बोलो. हा, तुम्ही याचा सांगितलं स्फिअरचा 4/3 पाय आर क्यूब. मधला काय आहे क्युबॉइडचा? येस, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, बरोबर ना? येस. सिलेंडर. सिलेंडर. पाय आर स्क्वेअर एच. ऍब्सोल्युटली राईट. चलो, आ थर्ड. बघा, थर्ड इज डेन्सिटी. Yes. What is the formula for density? Density, we are going to see, denote with symbol rho or D. कुठल्याही एका सिम्बॉलने आपण दाखवतो बरं का, लक्षात ठेवायचं. What is M and what is V असीम? Is it velocity? V stands for? Now you are right. Prachi, Asim, both are correct. Mass upon volume. Okay. क्लिअर? हा एवढा चार्ट आत्ता भरपूर आहे बरं का, अशा क्वांटिटीज. आत्ता हा चार्ट कॉपी करून घ्या पटकन, एक पेज. येस. आता स्पीड और व्हेलॉसिटी डायमेन्शन्स करता आपण बघतोय, दोन्हीचे वेगळे फॉर्म्युले आता लिहिताना लिहूयात. सो स्पीड अँड व्हेलॉसिटी, द सिम्बॉल इज व्ही ओनली. फॉर स्पीड, correct, distance upon time, and velocity displacement upon time, बरोबर ना? After that, what was the number? 4, 5. Acceleration, बोलो acceleration. Velocity means velocity in general, velocity upon time. Okay, clear? Getting it? सो आता आपण इथे इथपर्यंत थांबूयात. एक शेवटचा फॉर्म्युला आपल्याला नेहमीचा माहिती तो लिहूया आणि मग थांबूयात वाटल्यास. अपने माँ को याद करते हैं और रुक जाते हैं. सो ये हमने कर लिया, माँ को याद. पुढच्या अजून भरपूर क्वांटिटीज आहेत, बऱ्याच क्वांटिटीज आहेत, त्याचा विचार करायचा आहे.
आणि याच्या डायमेन्शन्स फाइंड आउट करायचं म्हणजे काय करायचं, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे का बरं का, मस्त आहे, कोणीही आपल्याला ऑप्शन राहू नका आपण. हा ओके, बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे अहेड. आज थांबायचं इथे. आता हळूहळू मी उद्या स्पीड वाढवत येणार आहे. जर का वाढवलं नाही तर डायमेन्शन्स आठवडाभर सुरू राहतील, नाही परवडणार. मागच्या स्लाइड्स दाखवता का? दाखवतो. हे घे, ही स्लाइड पाहिजे सोहम, अजून मागची पाहिजे? येस. सो कॉपी करून झालं तुझं की सांग. येस, डायमेन्शन सोपं आहे सर, व्हेरी गुड. डायमेन्शन खरंच सोपं आहे, फक्त फॉर्म्युले पाठ लागतात मित्रांनो सगळे आपले. दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट. मानस, फॉर्म्युले सगळे पाठ असतील तर डायमेन्शन सारखा फालतू प्रकार नाही, आणि फॉर्म्युले पाठ नसतील तर डायमेन्शन सारखा अवघड प्रकार नाही. त्यामुळे सगळे फॉर्म्युले माहिती पाहिजे, आणि म्हणून मी पहिले फॉर्म्युले हे करून देतोय तुम्हाला. एकदा फॉर्म्युले कळले कि डायमेंशंस फाइंड आउट करना फिर वो बाएं हाथ का खेल हो जाता है. यस, सो बाय बाय, टेक केयर, हैव अ नाइस डे अहेड. आज यहीं पे रुक जाते हैं हम लोग.